नागपूर शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. ज्या घरात 10 दिवसांवर सनई चौघडे वाजणार होते, मुलीच्या लग्नाची लगबग सुरू होती, त्याच घरात आता आक्रोशाचा टाहो ऐकू येत आहे. नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राणी दुर्गावती चौकात गुरुवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. या अपघातात 43 वर्षीय केसर शरणागत या महिलेचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे हा अपघात कुणी अनावधानाने केला नसून एका मद्यधुंद टाटा एस चालकाच्या बेजबाबदारपणामुळे एका निष्पाप महिलेचा बळी गेला आहे. केसर शरणागत या आपल्या पतीसोबत बँक ऑफ बडोदाच्या ATM मधून मुलीच्या लग्नाच्या खर्चासाठी पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. लग्नाला अवघे 10 दिवस बाकी असल्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. पैसे काढून परत येत असताना त्या आपल्या दुचाकीवरून खाली उतरल्याच होत्या. इतक्यात मागून भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा एस MH40 BG 4966 या वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका दुसऱ्या टाटा एसला प्रचंड वेगात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की 2 वाहनांच्या मध्ये केसर शरणागत या अक्षरशः चिरडल्या गेल्या. हा संपूर्ण थरार जवळच असलेल्या CCTV कॅमेरामध्ये कैद झाला असून हा व्हिडिओ पाहून कोणाचेही काळीज धडधडल्याशिवाय राहणार नाही. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. चालक भास्कर राऊत हा पूर्णपणे दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी चालकाला अटक करून त्याचे वाहन देखील जप्त केले आहे. या घटनेची माहिती देताना पोलीस निरीक्षक बाबाराव राऊत यांनी सांगितलं की टाटा एस चालकाने उभ्या असलेल्या वाहनाला धडक दिली, ज्यात एका पायी चालणाऱ्या महिलेचा चिरडून मृत्यू झाला. प्राथमिक तपासात चालक भास्कर राऊत हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचं निष्पन्न झालं आहे. आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. बरोबर आहे. दहीबाजार पुलिया उतरून मेहंदीबागच्या पुलियानंतर त्याची जी वेग होती, अर्धा वेगाने एक बोलेरो वाहन चालक तेवढ्यात राणी दुर्गावती चौकाच्या अगोदर बडोदा बँक ऑफ बडोदा त्याच्यातून पैसे काढायला आले यशवंतनगरचे केसरीबाई टोंडीलाल शरणागत आणि तिचा नवरा. तिची अचानक गाडी बंद पडल्याने 2 व्हीलर थोडा गाडी ढकलत होता आणि ती बाईक चालत होती. तेवढ्यातच मोठ्या वेगाने येऊन ते डायरेक्ट धडक दिल्याने बाईचा मृत्यू जागेवर झालेला आहे आणि पुढच्या कारवाईसाठी मेळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि त्यांच्या पती पण जखमी झालेले आहे. त्यांचा रिपोर्ट म्हणून गुन्हा दाखल आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आणि त्याच्यात जे क्षतिग्रस्त 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्ही ताब्यात घेतलेले. मुलीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणाच्या काही दिवस आधीच आईचा असा अंत झाल्याने शरणागत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नागपुरातील वाढते अपघात आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांमुळे आता सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या घटनेतील आरोपी भास्कर राऊत याला कठोर शिक्षा होणार का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.